आमदार रोहित पवार सध्या आपल्या सोबत आहेत। दादा, मुंबईत शिवाजी पार्कला जी एक मोठी सभा या ठिकाणी होती, एका अर्थाने सक्ती प्रदर्शन होतंय, विरोधक जोरदार टीका देखील करतायत। बाळासाहेबांचे काही जुने व्हिडिओज देखील आता व्हायरल केले जात आहेत आणि तुम्ही बघितलं असेल। नाही आहे ना, तसं बघितलं तर मग आम्ही अटल बिहारी वाजपेयी साहेबांचे व्हिडिओ तिथं कुठेतरी प्रसिद्ध केले पाहिजे। एकनाथ शिंदे साहेब जेव्हा उद्धव ठाकरे साहेबांबरोबर होते, फडणवीस साहेबांच्याबद्दल ते कसे बोलले होते, काय बोलले होते, भुजबळ साहेब काय बोलले होते, अजितदादा काय बोलले होते, हे आता व्हिडिओ कुठेतरी स्प्रेड करावे लागले। त्यामुळे विरोधक आज घाबरले। महाराष्ट्रामध्ये कुठेही BJP सरकार येईल आणि लोकसभेच्या सीट त्यांच्या निवडून येईल असं वाटत नसल्यामुळे कुठेतरी घाबरले असल्यामुळे ते प्रतिक्रिया आणि व्हिडिओ स्प्रेड करते असं आमचं मत आहे। अजून देखील म्हणजे अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील काही आमदार आज पुन्हा एकदा शिंदे गटात देखील गेलेले। एकीकडे तुम्ही म्हणतायत ते घाबरलेत, मात्र आमदार अनेक असे त्यांच्याकडे प्रवेश करतायत। नाही, BJP घाबरलंय म्हणून इथे असणाऱ्या आमदारांना घाबरवलं जात आहे आणि जे घाबरतात ते जातात, ते गेलेले आहेत। उलट मग तिथं एका नव्या चेहऱ्याला संधी मिळेल आणि लोक त्या नव्या चेहऱ्याच्या मागे उभे राहील आणि 2024ला तुम्हाला अनेक नवीन चेहरे हे लोकांच्या विचारासाठी लढणारे आपल्या सर्वांना दिसतील। आजची जी सभा या ठिकाणी असणार आहे, सगळ्यांचं लक्ष साहेबांच्या, उद्धव ठाकरे साहेबांचं आणि राहुल गांधींच्या भाषणाकडे आहे। काय त्यांनी जनतेला किंबहुना या सगळ्या लोकांना, कार्यकर्त्यांना संबोधित करावं आणि असं एक ऊर्जा निर्माण होईल असं तुम्हाला वाटतं? कुठल्या मुद्द्यांवर फोकस असणार आहे जास्त करून? नाही, सामान्य लोकच खऱ्या अर्थाने त्यांच्या भाषणाचा फोकस असणार आहे आणि भाजप कशा पद्धतीने आवाज दाबण्याचा प्रयत्न करते आणि येत्या काळामध्ये भाजप चुकून जर परत सत्तेत आलं तर लोकशाही राहणार नाही, संविधान राहणार नाही, हेच कुठंतरी भाषणाच्या मदतीने ते तिथं सांगतील असं वाटतं। आणि माझं एक मत आहे की सामान्य लोक लढायला तयार आहेत, पण त्याच्याचबरोबर हे मोठे नेते लढत आहेत। मला असं वाटतं की ते दुसऱ्या पायरीचे नेते जसं की आम्ही सर्वजण, आम्हीसुद्धा मनापासून लढणं तितकंच महत्त्वाचं आहे। कारण आपण जर कुठंतरी शांत बसलो, सामान्य लोकांना त्याचं मोठं नुकसान होणार आहे। त्यामुळे नेते फक्त मोठे नेते म्हणून लढलं नाही पाहिजे, तर वरपासून खालपर्यंत सगळ्यांनी लढलं पाहिजे। कारण का महाराष्ट्रातील जनता आणि भारताची जनता BJPच्या विरोधात लढायला तयार आहे। परंतु जर आज आपण बघितलं तर जोरदार टीका या सभेला घेऊन विरोधक करताना दिसत आहेत आणि त्याचबरोबर राहुल गांधींवर जास्त करून टीका होतीये। ज्या पद्धतीने ते या मैदानावर, अर्थात या मैदानावर आतापर्यंत जर बघितलं तर शिवसेना असेल, उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे यांच्याच सभा झालेल्या आहेत। पहिल्यांदाच असं काँग्रेसची अर्थात महाविकास आघाडीची अशी सभा होतीये, त्यावरून बी जोरदार टीका होतीये। आता टीका करण्याचं काय, आता कसं आहे, याच्यामध्येच विचारामध्ये हा फरक आहे की इथे आपण विचार करत असताना ते मैदान हे लोकांचं मैदान आहे असं आपण समजून जातो आणि पलीकडचे जे सत्तेत लोक आहेत, जे अहंकारी लोक आहेत, त्यांना असं वाटतं की त्या मैदानावर त्यांचाच हक्क आहे। त्यामुळे हा जो वाद नाही तर ही जी टीका आहे, अहंकार विरुद्ध लोकशाही, आम्ही लोकशाही पाळणारी लोक आहोत, तिथं कुणीही सभा घेऊ शकतं। उद्या त्यांनासुद्धा जर भाड्याचे लोक आणून, भाड्याच्या गाडीमध्ये आणून, त्यांना दारू पाजून जर सभा घ्यायची असेल, ज्याच्या आधी पूर्वी त्यांनी सगळ्यांनी BJPच्या आणि त्यांच्या मित्रपक्षाला घेतल्यात, तशा त्यांनी घ्याव्यात। पण आम्ही पवित्रता तिथली राखतोय, आम्ही कोणालाही असं मारून मुटकून आणत नाही, तर प्रामाणिकपणे मनापासून तिथं नागरिक भाषण ऐकण्यासाठी, सभेत सहभागी होण्यासाठी येणार आहेत। दादा, महाविकास आघाडीमध्ये अजूनही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही, डन झालेला नाही। अर्थात आज प्रकाश आंबेडकर येत आहेत, मात्र अजून देखील त्यांचं नक्की नाही की ते महाविकास आघाडीबरोबर येतील की नाही, कारण जागा स्पष्ट होत नाही। त्यांच्याकडून जे जागा मागितल्या जात आहेत ते त्यांना एवढ्या मोठ्या संख्येने दिले जाऊ शकतात का, काय म्हणजे फॉर्म्युला का ठरत नाही आहे? नाही, आमच्यात लोकशाही असल्यामुळे चर्चा होत आहे आणि चर्चा केल्यामुळे कुठेतरी वेळ लागतोय, पण महायुतीमध्ये तर हुकुमशाही आहे, वरून आदेश आला तर पाळावा लागतो। हे असतानासुद्धा तिथं चर्चा होताना आपल्याला कुठं दिसत नाही, तर तिथं निर्णय घेतलेला आपल्याला सगळ्यांना दिसत नाही। उलट मला तर एवढंच सांगावं लागेल, कदाचित बारामतीमध्ये सुद्धा तिथं तुतारी विरुद्ध कमळ होतं का काय असं मंगळवारी आपल्याला बघावं लागेल आणि उमेदवार पण बऱ्याच ठिकाणचे बदलले जातील अशी चर्चा महायुतीकडनं केली जाते। पण महाविकास आघाडीसोबत प्रकाश आंबेडकर येतील का? हे बघा, प्रकाश आंबेडकर साहेबांना माहीत आहे, ते स्वतः संविधानासाठी, लोकशाहीसाठी लढतात। 2019ला वेगळे लढल्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांच्या मनाला मान्यता नसतानासुद्धा BJPला फायदा झाला। ती गोष्ट माहिती असताना
ते परत एकदा एकटं लढून भाजपला कुठेही अप्रत्यक्ष प्रत्यक्ष फायदा करून देणार नाही असा माझ्यासारख्या नागरिकाचा विश्वास असल्यामुळे मला असं वाटतं की संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठी महाविकास आघाडीबरोबर 4 वर लढायचं का झालेला स्वतः नुकसान सोसत जर समाजाचा फायदा होत असेल तर नक्कीच मोठ्या विचाराने ते महाविकास आघाडीबरोबर येतील. दादा, आता सगळे कार्यकर्ते घेऊन तुम्ही शिवाजी पार्ककडे निघालात? नाही, आम्ही बरेच लोक इथं आलेले आहेत. खरं तर आपल्या काँग्रेस भवनमध्ये जे मुंबईचं टिळक भवन आहे तिथं 10 नंबरची जी खोली, तिथं पवारसाहेब वर्षभर तिथं राहिले होते. ती खोली बघण्यासाठी आणि इथल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी मी आलो होतो. आणि इथला उत्साह आपण जर बघितलं तर आता हे सगळेच तिकडे निघालेत. आम्ही सुद्धा आता तिथं निघत आहोत आणि लवकर सगळ्यांनी सुद्धा यावं, कारण का तिथं गर्दी इतकी होणार आहे, जागा पुरणार नाही. तर या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक शिवाजी पार्कवर या महाविकास आघाडी अर्थातच इंडिया आघाडी या ही सभा ऐकण्यासाठी पोचत आहेत आणि त्या पद्धतीने एक उत्साह देखील या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये दिसतोय. आणि जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकरच सुटेल, चर्चेतूनच हा सगळा सुटणार आहे आणि त्यांनी प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत येतील असा विश्वास दर्शवला आहे. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.